आणि आम्ही या ठिकाणी आम्ही आमचा जो ज्ञानेश्वर वानखेडे हे आहेत, तर हे त्यांचे वडील आहेत. त्यांचं नाव दाऊद अजिबात नाही आहे. त्यांनी मुस्लिम महिलेची लग्न केलेली गोष्ट खरी आहे, परंतु हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. पूर्वीचा हिंदू महाल समाज आहे, त्या हिंदू महाल समाजाचे ते आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये वरुड तोफा नावाचं गाव आहे, रिसोड तालुक्यामध्ये, जिल्हा वाशिम आहे. आणि ते ग्रॅज्युएट झालेले आहे. ते एम ए इकॉनॉमिक्स आहे. आणि ते मुंबईमध्ये आले आणि स्टेट एक्साईजमध्ये कामाला लागले. आणि ते स्टेट एक्साईजचे इन्स्पेक्टर म्हणून ते रिटायर 2007 मध्ये ते झालेले आहे. आणि त्यांनी मला सगळं डॉक्युमेंट दाखवलेलं आहे. त्याचबरोबर क्रांती रेडकर ज्या समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत, त्यांचं अधिकृत अशा पद्धतीचं लग्न 2016 मध्ये 17 मध्ये झालेलं आहे. आणि समीर वानखेडेच्या विरोधामध्ये नवाब मलिक यांनी मोर्चा उघडलेला आहे. त्याचं कारण हे आहे की नवाब मलिक यांचा जो जावई आहे तो ड्रगच्या केसमध्ये 8 महिने जेलमध्ये होता. त्याचा राग धरून त्या ठिकाणी नवाब मलिक हे NCPच्या प्रवक्तेपदाचा वापर करून ते समीर वानखेडे यांच्यावर रोज खोटे नाटे आरोप करत आहेत. समीर वानखेडे आंबेडकराईट आहेत. समीर वानखेडे दलित समाजाचे आहेत. समीर वानखेडे हा IRS झालेला अधिकारी आहे. UPSCच्या एक्झाममध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि ते सुरुवातीला कुठं होते? IB मध्ये सुरुवातीला ते IB मध्ये 4 वर्ष होते. आणि एका वर्षापूर्वी त्यांना NCP मध्ये पुरवण्यात आलं. आणि हा अधिकारी अत्यंत ऍक्टिव्ह आहे. कसली पर्वा न करता तो ऍक्शन घेतो. आणि म्हणून त्यांना NCP मध्ये एका वर्षापूर्वी आणण्यात आलं. आणि आर्यनच्या केसमध्ये आमचं म्हणणं असं आहे की जर आर्यनजवळ काय ड्रग सापडलाच नाही किंवा त्यांनी ड्रग घेतला नव्हता किंवा ते 19 लोकांकडे काय सापडलं नाही असं जर काही लोकांचं म्हणणं असेल तर मग कोर्टाने 22 दिवस का जामीन नाही दिला? म्हणजे NCPकडे सगळे पुरावे होते. आणि जो प्रभाकर साहिल जो आहे त्या प्रभाकर साहिलला पैसे देऊन, आमचा आरोप असा आहे की प्रभाकर साहिलला पैसे देऊन समीर वानखेडेच्या विरोधामध्ये 25 कोटी 8 कोटीचा आरोप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर गोसावी जो आहे तो गोसावीचा बॉडीगार्ड होता. गोसावींनी सुद्धा प्रभाकर साहिलच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली आहे. तर हे सगळं ते षडयंत्र आहे. आणि ज्ञानेश्वर वानखेडे त्यांचे वडील जे आहेत तर त्यांचं लग्न जे आहे ते कुठल्या तरी मौलानाने लावलं अशा पद्धतीचं जे खोटं नाटे जे काय दाखवण्याचा प्रयत्न होत आहे तर हे बरोबर नाही आहे. त्यामुळं आज मला क्रांती रेडकर आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे मला भेटले. माझ्या घरामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांची चर्चा झाली. आणि आपण समाजाचे त्यांनी ते आहात. मंत्री हा विषय वेगळा आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि आपण या संबंधामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि आपण आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आपले आभार त्यांनी मानलेले आहेत. पण अजूनही आपण ताकदीनं आमच्या पाठीमागे उभे राहा. समीर वानखेडे यांच्यावर अन्याय होता कामा नये. आणि जी काय असेल ती चौकशी तुम्ही कोर्टामध्ये जा. जर तुमचे जे काय आरोप असतील तर ते आरोप सिद्ध करून दाखवा. हे सगळे खोटे नाटे अशा पद्धतीचे आरोप आहेत. आणि जर समीर वानखेडेंना काय पैसे घ्यायचे असते तर त्याने 19 लोकांना पकडलं नसतं. अशा पद्धतीने जे आरोप खोटे आहेत. तर मला असं वाटतं की अगोदर या क्रांती रेडकर ज्या आहेत त्यांच्या पत्नी आहेत समीरच्या, तर त्या बोलतील आणि नंतर त्यांचे वडील पण
नंतर प्रश्न विचारा, नंतर प्रश्न विचारा। मराठी के जो सवाल है वो मराठी के जो तुमचे प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ, पण आता आमचं म्हणणं आहे की हिंदीमध्ये जे मी तर जो मतलब समीर वानखेड़े एनसीबी के जो डायरेक्टर है, अधिकारी है, उनके ऊपर जानबूझकर हमले किए जा रहे हैं। उनके व्यक्तिगत जीवन में मतलब जाकर उनके फोटो वायरल किए जा रहे हैं और उन्होंने पैसे लेने की भूमिका ली थी, इसके लिए उनको बदनाम किया जा रहा है। उनके पिताजी जो ज्ञानेश्वर वानखेड़े हैं, इनका नाम दाऊद था, इसी तरह की भूमिका वो रख रहे हैं। और ज्ञानेश्वर वानखेड़े ने मुझे पूरे पेपर दिखाए हैं और उन्होंने बताया है कि भाई उनके जो बीबी है मुस्लिम कम्युनिटी के है, हमने शादी सहमति से की है और मैं मतलब बाबा साहब का अनुयायी हूँ। मेरे रिकॉर्ड में हिंदू महार का रिकॉर्ड उन्होंने मुझे दिखाया है और मतलब हमारे ऊपर जो अन्याय हो रहा है तो इसको आपने मतलब हमको सपोर्ट किया, ये अच्छी बात है, लेकिन और भी हमारे समीर के पीछे और हमारी फैमिली के पीछे आपने रहना चाहिए। ये बताने के लिए आज ज्ञानेश्वर वानखेड़े जी और उनके जो पिताजी है और क्रांति रेडकर जो उनकी पत्नी है, ये दोनों ने मेरे साथ आधा पौना घंटा बात की है मेरे घर में। और आज मुझे मिलने के लिए इसलिए आए कि भाई आप समाज के लीडर हैं और बाबा साहब के अनुयायी है, तो बाबा साहब के अनुयायी पर बाबा साहब ने दिया हुआ रिजर्वेशन के माध्यम से मतलब IRS में मतलब समीर वानखेड़े सफल हुए। उनके पिताजी भी बाबा साहब के रिजर्वेशन के कारण स्टेट एक्साइज में इंस्पेक्टर बने, तो इसीलिए आपने हमको सपोर्ट करना चाहिए। इसीलिए मतलब ये दोनों ने मेरे साथ चर्चा की है और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से मैं नवाब मलिक जी को बताना चाहता हूँ कि भाई हमारे समीर वानखेड़े और उनके फैमिली को बदनाम करने का षड्यंत्र आपने रोकना चाहिए। आपने एनसीबी के प्रवक्ता पद का नाजायज फायदा उठाया है और आप जानबूझकर मतलब ये फैमिली को बदनाम कर रहे हैं। तो आप एक दलित अधिकारी पर इसी तरह का आरोप लगाना ठीक नहीं है। और अगर वो मुस्लिम ऐसा बोलते हैं तो वो तो मुस्लिम नहीं है, लेकिन अगर वो मुस्लिम ऐसा बोलते हैं तो मुस्लिम आदमी के खिलाफ क्यों मतलब बयानबाजी कर रहा है। तो मेरा सवाल उनको ये है कि मुस्लिम का विषय तो नहीं है, ये तो बाबा साहब के अनुयायी है, दलित समाज के हैं और इसीलिए मुझे लगता है कि रिपब्लिकन पार्टी ये फैमिली के पीछे है। समीर वानखेड़े को बाल को भी धक्का नहीं लगेगा और रिपब्लिकन पार्टी पूरी उनके ताकत से उनके पीछे रहेगी। और नवाब मलिक जी हमारे अच्छे मित्र भी है, उन्होंने मतलब ये जो आरोप प्रत्यारोप रोकना चाहिए, इसी तरह का हमारा कहना है। और अभी क्रांति रेडकर बोलेगी। सर एक आहे नवाब मलिक यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे, नवाब मलिकाने असा तुमच्यावर आरोप केलेला आहे की समीर वानखेड़े यांनी एका दलिताचा अधिकार हिसकावून घेतला आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेट देताय, हे दुर्दैवाचं आहे असं त्यांनी टीका केली तुमच्यावर। ठीक आहे, तर त्यांच्या कुटुंबाला म्हणजे माझ्याकडे कुणी जो लोक आले, माझ्याकडे हिंदू येतात, मुस्लिम येतात, दलित येतात, बौद्ध येतात, तर मला भेटण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक येतात आणि माझ्यावर आरोप करण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे। मला भेटण्यासाठी आणि मला मी दिलेला पाठिंबा आहे तो आभार व्यक्त करण्यासाठी आणि अजूनही RPI आणि मी स्वतः या कुटुंबाच्या पाठिंबाला उभं राहावं, आमच्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणून त्या आमच्याकडे आलेले आहेत। अशा कुटुंबाला भेटणं हे चुकीचं आहे असं जर नवाब मलिकांचं म्हणणं असेल तर ते योग्य नाही आणि मला भेटायला जर नवाब मलिक आले तर त्यांना सुद्धा मी भेटेन आणि त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी माझ्यासमोर मांडावं। हिंदी में जानना चाहेंगे नवाब मलिक ने ये कहा कि ये मतलब ये दुर्भाग्य है कि रामदास आठवले जी एक जिसकी दलित की सीट लेके और इस तरह से बयान दिया है, उन्होंने क्या कहना? नहीं, वो बोल रहे एक दुर्भाग्य बोल रहे, लेकिन मेरा भाग्य है कि आज क्रांति रेडकर जैसी फिल्म एक्ट्रेस मेरे घर में आई है और एक फिल्म एक्ट्रेस मेरे घर में आने के बाद मुझे लग रहा है कि मैंने भी फिल्म में काम करना चाहिए। तो ठीक बात है, तो क्रांति रेडकर भी इधर आई है, उनके पिताजी भी इधर आए हैं, तो मेरा भाग्य है कि भाई ये अच्छे फैमिली के लोग, पढ़े लिखे फैमिली के लोग मेरे पास आए हैं और मैंने उनका सुन लिया है और हम किसी के खिलाफ नहीं है, लेकिन जानबूझकर नवाब मलिक जी ने आरोप लगाना अच्छी बात नहीं है।
ऐसा मेरा सर आपने फिल्म की बात की, नवाब मलिक ने ये कहा है कि पिक्चर अभी बाकी है। मेरे दोस्त क्या कहना चाहेंगे? नहीं, पिक्चर अभी बाकी है क्योंकि मैं अभी पिक्चर में आया नहीं। पिक्चर अभी बाकी है सर, बोलिए। नहीं, मतलब नहीं, आपने बोला कि भाई पिक्चर अभी बाकी है, तो मेरा रोल अभी पिक्चर में बाकी है। असंही म्हटलंय की पिक्चर अजून बाकी आहे, अजून अनेक नावं बदलण्याचं सुद्धा बाकी आहे असं म्हटलंय. पिक्चर अजून बाकी आहे आणि अनेक पिक्चरातली नावं बदलण्याचं सुद्धा बाकी आहे असं म्हटलं. नाही, पिक्चर मधली नावं बदलण्याचा विषय येत नाही आहे. म्हणजे या पिक्चर मधली जी नावं आहे ती नावं हे समाज, हे कुटुंब दलित समाजाचं आहे, आंबेडकरांचे कुटुंब आहे. नावं बदलण्याचा विषय नाही आहे. सगळं रेकॉर्ड या ठिकाणी आणलेलं आहे आणि मला वाटतं की क्रांतीला बोलू द्या आणि त्याच्यानंतर नंतर मला प्रश्न विचार. फ्रॉड का आरोप लगाया है कि कास्ट सर्टिफिकेट का दुरुपयोग किया है, इस पर आप क्या कहेंगे? जो फ्रॉड का आरोप लगाया है कि कास्ट सर्टिफिकेट का दुरुपयोग किया, एससी कोटा का दुरुपयोग किया गया और कोई डिजर्विंग कैंडिडेट था उसका हक मारा गया, इस पर आप क्या कहते हैं? मुझे लगता है कि वो जो बोल रहे हैं सही नहीं है. मतलब ये मुसलमान होते थे तो वो ऐसा तो नहीं करते थे, लेकिन वो शेड्यूल कास्ट के उनके रिकॉर्ड में हिंदू महार है और उनके पिताजी भी मतलब सब इंस्पेक्टर पहले बने, बाद में इंस्पेक्टर बने, वो भी एमए तक उनकी पढ़ाई हुई है और उन्होंने मतलब नाजायज फायदा उठाया, ऐसा आरोप नवाब मलिक का ठीक नहीं है. समीर वानखेड़े दलित समाज के हैं, उनको रिजर्वेशन लेने का अधिकार है और वो उन्होंने उनको रिजर्वेशन के माध्यम से वो IRS बने हैं और नवाब मलिक के आरोप भी बिल्कुल सत्य नहीं है. चित्रपटाचा एक प्रश्न मराठी दोन्ही सांगते. आज इथे आम्ही आलो रामदासजींची भेट घ्यायला. आठवले साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्यासाठी खरंच खूप थँक्यू. ते आम्हाला भेटले हे दुर्दैवाचं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग माणसाने जायचं कुठे? एखाद्या ऑनेस्ट ऑफिसरच्या पाठीमागे एक एवढा मोठा नेता आणि उभा राहायचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी इतक्या ठामपणे पाठिंबा देतोय, तो का देत असेल ह्याच्यासाठी जरा जनतेने डोकं लावावं लागेल. कारण की आज सकाळी आम्ही त्यांना सगळे खरे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत, त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास पटलेला आहे. म्हणूनच हा माणूस जो माझ्या शेजारी बसलाय तो एवढा ठामपणे विधानं करू शकतो आहे कारण की त्यांच्या हातात प्रूफ आहे. नवाबजी जे मीडिया समोर दाखवतायत त्याला सर्वस्व आणि त्याला सर्वश्रेष्ठ मानणारे जर जनता असेल किंवा जर मीडिया असेल तर त्यांना माझा हात जोडून असा नमस्कार आहे. प्लीज डोळे उघडा. खरे डॉक्युमेंट्स आता तुम्हा सगळ्यांसमोर माझे जे सासरे आहेत ज्ञानदेव वानखेडे ते सादर करणार आहेत. आणि आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स अशासाठी घेतली आहे कारण की जेव्हा आम्ही दोघं बोलायचो तेव्हा कदाचित आमच्याकडे तुम्हा लोकांचं लक्ष जायचं नाही. नवाबजी खूप मोठे नेता आहेत. आज आमच्याही पाठीमागे एक नेता उभा आहे आणि आज त्यांच्या मदतीने आम्ही तुम्हाला ठोस पुरावे दाखवणार आहोत ज्याच्यावर तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसणार आहे. त्यामुळे फ्रॉड कोण है, समीर वानखेड़े की नवाबजी, हेही क्लियर होऊन जाईल आपल्या समोर. यही मैं भी हिंदी में दोहराऊंगी. आज जब हम यहाँ बैठे हैं और अनेक बार नवाब जी ने समीर वानखेड़े के ऊपर आरोप किए हैं, उनके कास्ट सर्टिफिकेट के आरोप किए हैं. आज हम इधर आए हैं, उन्होंने कहा ये दुर्भाग्य है कि इतने बड़े नेता एक दलित की सीट छीन रहे हैं. इनको बहुत समझ है, ये बहुत बड़े नेता हैं, उनके हाथ से ऐसा गलत काम कभी नहीं होगा. आज वो हमारे साथ इसलिए खड़े हैं क्योंकि उन्हें हर एक दलित बच्चे की, हर एक दलित इंसान की, हर एक दलित औरत, माँ, बहन, हर एक की इज्जत का सवाल है और उनको उस चीज का वो दिल के बहुत करीब है वो चीज उनके. तो ये विषय जब हमने उनके सामने रखा, उनके सामने सारे हमने पुरावे रखे, जो भी प्रूफ है हमारे पास वो उनके सामने रखे. सब सबूत देखने के बाद उनको ये विश्वास हो गया कि हाँ ये लोग सच बोल रहे हैं. और नवाब जी रोज आप जो बोलिए, मालदीव्स का आरोप बोलिए, पैसे लेने का आरोप बोलिए, ये पैसे की सेटिंग दुबई में हुई, इसके उसके सारे आरोप आज तक कास्ट सर्टिफिकेट से लेके मैरिज सर्टिफिकेट से लेके हर एक आरोप उनका झूठा साबित हुआ है. आज मेरे जो ससुर जी हैं यहाँ पे ज्ञानदेव जी वानखेड़े, आज वो आपके सामने सारे जो रियल डॉक्यूमेंट्स है जो हमने रामदास जी को हैं वो आपके सामने सादर करेंगे ताकि जैसे इनका हमारे ऊपर विश्वास हुआ वैसे आपको भी हो जाएगा. और सबसे इम्पोर्टेंट चीज, जो भी मीडिया ये कह रही है, जो भी लोग ये कह रहे हैं कि समीर जी ये है कास्ट का वो है, उन्होंने फ्रॉड किया है,
प्लीज मैं आपसे हाथ जोड़कर विनंती करती हूँ, आपकी आंखें खोलिए और सिर्फ सच का साथ दीजिए, क्योंकि सच है ना वो ढक सकता है लेकिन छुप नहीं सकता। इसलिए अभी मैं विनंती करूंगी मेरे जो ससुर जी है ज्ञानदेव जी वानखेड़े, उनको सारे प्रूफ्स दिखाएं और ये जो सारा गर्मा गर्मी का मामला है उसे शांत कर दें। जय भीम मंडळी, ते माझे जे ओरिजिनल पेपर्स आहेत, मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापासून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापासून NCC मध्ये असल्यापासून सर्व्हिसला लागल्यापासून मी एक शेड्यूल कास्ट महार जातीचा असून मी कधीही धर्मांतर केलं नाही। मी लागल्यापासून तर रिटायर होईपर्यंत आणि आज आपल्या समोर मी दिसतोय, आतापर्यंत मी कधीही धर्म केला नाही, धर्मांतर केलेलं नाहीये। पण हे सत्य आहे की मी एक मुस्लिम महिलेशी मी लग्न केलंय, 2078 मध्ये लग्न केलं आणि चांगल्या हिंदू पद्धतीने आमचं लग्न झालं। 1978 मध्ये हे झालं। त्याच्यानंतर ना समीरनी, माझ्या मुलांनी, ना मी कधीही धर्मांतर, इस्लामिक धर्मांतर केलेलं नाही। आणि आमचे 150 वर्षापूर्वीचे मी सर्व पेपर आणलेले आहेत, माझ्या जन्मकुंडळीची, माझी वंशावळ पासून तर आतापर्यंतचे मी जिवंत आहे। आतापर्यंत सर्व पुरावे आपल्या पुढे सादर करतोय की मी एक आंबेडकरवादी, एक जयभीमवाला, मागासवर्गीय, दलित जातीचा, महार जातीचा मनुष्य असून आपल्या पुढे मी छातीनं गर्व ठोक आमचे माननीय न्याय व सामाजिक मंत्री रामदासजी आठवले माझ्या मागे उभे आहेत। मला त्यांना बघून खूप आनंद वाटतो, गर्व वाटतो की माझ्या मागे उभे माझ्या जातीचे लोक आहेत। दुसरा कोणीही माझ्या मागे, माझ्या कुटुंबाच्या मागे, माझ्या मुलाच्या मागे कोणीही आतापर्यंत उभा राहिला नाही, याची मला खंत आहे। आणि मी नवाब मलिक साहेबांना प्लीज हात जोडून विनंती करतो की आमची तुम्ही जी प्रायव्हेट लाईफची, माझ्या मुलाची, माझ्या मुलीची, माझी, माझ्या नातूची, दुसरी बायको, पहिली बायको, तिसरी बायको, हे सर्व थांबवा। जे असले असेल, फक्त प्रश्न आहे ड्रगचा। तुमच्या जावायला ड्रगमध्ये माझ्या मुलांनी अरेस्ट केल्यामुळं तुम्ही सर्व उलटे सुलटे जे आमच्यावरती आरोप करता, तो कृपा करून आपण याविषयी न्यायालयात जावं। माननीय न्यायालय आहे तिथे जावं आणि तिथे दाद मागावं, पण आमची बदनामी करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही आणि त्यांनी करू पण नाही, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। सर हिंदी में रोज दीजिए, सर हिंदी मध्ये सांगा, हिंदी मध्ये सांगा सर। आज मेरा सौभाग्य है कि मेरे पीछे एक बड़ा केंद्रीय नेता, न्याय और सामाजिक मंत्री श्री रामदास जी आठवले, उनके घर में गया, मेरे जो ओरिजिनल डॉक्यूमेंट्स है उनको दिखाया और वो ये भी बताया कि मैं जय भीम वाला, मैं डॉक्टर बाबा अम्बेडकर के तरफ से मैं आज यहाँ तक पहुँचा हूँ, मेरा बेटा भी यहाँ तक पहुँचा हूँ। और जो नबी क्या नाम उनका, नवाब मलिक जी कहते हैं कि कोई दलित का हक मार के इन्होंने ये लिया, अरे हम खुद ही दलित है, हम खुद अम्बेडकरवादी है, खुद हमारा ही हक है, हक मारने का तो सवाल ही नहीं उठता। ऐसा नवाब जी को आपके तरफ से भी आप बोल दीजिए भाई, ऐसा गलत फहमी समाज में ना फैलाए। अगर आपको जो भी कहना है आप सीधा न्यायालय में, माननीय न्यायालय में जा सकते हैं। खाली आपके जवाई को, जो समीर खान उनका नाम है, उनको अरेस्ट किया एनसीबी मेरे बेटे ने, इसीलिए वो हमारे ऊपर, मेरे बेटे के, मेरे बेटी के, मेरे बहू के और मेरे ऊपर जो आरोप लगा रहे कि जाति का, ये मैं कभी भी धर्मांतर नहीं किया, ना मेरे बेटे ने किया, ये सब नवाब मलिक जी के आरोप झूठे हैं। अभी एक दिन में जैसा कि उनका जवाई बाहर आया, मेरा ये शादी का निकाला, हाँ सही है, मैं मुस्लिम लड़के से शादी किया हूँ, मेरे बेटे की भी शादी मुस्लिम लड़की से हुई। उनको एक दिन में मौलाना बुड्ढा कहाँ से मिलता है 17 साल के बाद, एक दिन में खड़ा करके लेके आता है, इसका राज मुझे कृपया करके बताया ताकि मैं भी कुछ आगे बढ़ू इसके बारे में। वानखेडे सर, नवाब मलिकांनी एक मॅरेज निकाहनामा पब्लिश केला होता, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की समीर दाऊद वानखेडे हा निकाहनामा खोटा आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, निकाहनामा खोटा नाही आहे, निकाहनामा खोटा नाही, निकाहनामा खरा आहे। परंतु एवढे 4-5 हजार लोक असून माझी मिसेस मुस्लिम असल्यामुळं आणि निकाहनामा पहिलाच तयार असल्यामुळं मी कधी बघितला नाही। एवढ्या म्हणजे चांगल्या वातावरणात माझ्या मुलाचं लग्न झालं होतं, तो कुठलाही बाप असा निकाह, माझ्या मुलाचं नाव काय, माझ्या सुनेचं नाव काय, काय जातं असं कधी बघत नाही।
म्हणून सही माझी बरोबर आहे, माझ्या मुलाची सही बरोबर आहे, निकालनामा बरोबर, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही. परंतु त्याच्यामध्ये ज्या मौलानाने जो कुठला म्हातारा मौलाना 17 वर्षानंतर एक दिवसात बाहेर आला, त्यांनी किती असे लग्न लावले असतील, त्याला एवढी माहिती प्रत्येक लग्नाची कशी असावी, त्यांनी जेवढे आतापर्यंत लग्न लावून सर्वांचे नावं सांगण्यात यावं असं त्या मौलानाला मी रिक्वेस्ट करतो. पण ते मौलाना म्हणतात जर मी मुस्लिम नसते तर मी लग्नच लावलं. मौलाना एक पद्धत असते, ज्यावेळेस निकालची पद्धत असते त्या मौलानाने विचारायचं काम असते की तुमचा जातीचा दाखला, शाळेचा दाखला आणि बर्थ सर्टिफिकेट हे दाखवा तरच निकाल तो करू शकतो, नाहीतर निकाल लावू शकत नाही. हे कायद्याने तुम्ही दाखवलं होतं हे सगळं? सर्व काही काय विचारलंच नाही. मतलब दोनों ओर से गलत हुआ ना, आपकी ओर से भी जब डाउट नहीं, मुझे मालूम तो आपको रोकना चाहिए था ना. मुझे मालूम है आप कैसे रोक सकता, अगर मुझे कोई पूछता तो मैं बोल सकता था, मेरे पास प्रूफ है, हर चीज मुझे क्या क्या चाहिए आपको. मतलब झूठे तरीके से शादी हो गया, ऐसा बोल रहे हैं. शादी सही तरीके से हुआ, लेकिन मौलाना ने उसमें क्या लिखा ये मुझे मालूम नहीं है. साइन मैंने किया और मेरे बेटे ने किया है. तो खुशी के माहौल में कोई ऐसा दुनिया में देखिए, ये जो निकाह हुआ था ये सिर्फ समीर की माँ की खुशी के लिए हुआ था, उसका उनके लिए लीगली कोई महत्व था नहीं. उन्होंने सिर्फ उनकी खुशी के लिए उन्होंने जो पेपर्स बताए वहाँ पे साइन की. वो निकाह नामा भी समीर की मदर ने फिल किया था, क्योंकि इन दोनों को उर्दू आती नहीं. अभी रहता रहा सवाल उनकी शादी रियल है या नहीं उसका. समीर जी एक हिंदू हैं, वो ये जानते थे कि ये निकाहनामा वैलिड नहीं होगा उनकी शादी के लिए, क्योंकि वो हिंदू हैं. उन्होंने उसके बाद जाकर स्पेशल मैरिज एक्ट के अंडर उनकी जो वाइफ थी जो मुस्लिम थी उनसे स्पेशल मैरिज एक्ट के अंडर शादी की. इसकी वजह से और सिर्फ ये एक डॉक्यूमेंट की वजह से उनकी शादी जो है वैलिड हो गई. उनका डिवोर्स जो है वो स्पेशल मैरिज एक्ट के नीचे ही हो गया डिवोर्स, और इसके लिए उनकी शादी उसी दिन डिसॉल्व हो गई, डिवोर्स के दिन. तो अभी आप समझ गए कि क्या हुआ था, कि वापस रोज मैं वही आके समझाऊं. आई थिंक वी आर डन डिस्कसिंग दिस. अभी एक मिनट, अभी हम लोग सिर्फ ये डॉक्यूमेंट्स देख लेते हैं प्लीज. नाही, माझा फक्त एक शेवटचा प्रश्न आहे सर. त्यांनी परत काल एक फोटो ट्विट केलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते यास्मिन वानखेडेंचे हस्बंड आहेत आणि त्यांचा डिवोर्स झाला, तेही तोही जो आहे विवाह जो आहे फॉरेनमध्ये आहेत आणि ते. मी तुम्हाला एक सांगू का, एक मिनिट ऐका. आता गप्पा बसा सगळ्यांनी पाठीमागे प्लीज, सायलेन्स. मला एक बोलायचं आहे, कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे, ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचंय. ते ड्रग विषयी बोलतायत का, समीर वानखेडेच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्हा सगळ्यांना काय करायचंय. त्याचा आणि ड्रग्सचा काही लेना देना आहे का. त्याचा जावई जो ड्रग्सच्या खाली पकडला गेला आहे त्याचा आणि एखादा माणूस मुस्लिम किंवा हिंदू आहे ह्याचा काय संबंध. त्याच्याकडे किती ड्रग्स मिळाली हे तुम्ही विचारलात का. मला तुम्ही हे विचारलं त्याचा जावई कोण आहे, त्यांचा हे कोण आहे, त्यांचा डिवोर्स कधी झाला, तुम्ही हे विचारलं. समीर खानकडे किती ड्रग्स मिळालं, कोणीच नाही विचारत. हे आर्यन खान नाही, समीर खान त्यांचा जावई, त्याच्याबद्दल तर कोणीच बोलत नाहीये. त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवून बिझी करून ठेवलाय. तुम्ही पण आपले कॅमेरे घेऊन येतात आमच्या मागे मागे. आणि त्यांचा आर्यन खानची आणि मला आर्यन खान बद्दल काही बोलायचं नाही. आणि ते केस रिलेटेड आहे. आम्ही इथे तिघेही बसलो आहोत, आम्ही काय एनसीबीचे मंडळी नाही आहोत. हे खूप केस रिलेटेड क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही प्रभाकर सेल अमुक तमुक ते सगळं जाऊन तुम्ही एनसीबी ऑफिस मध्ये विचारलं पाहिजे. अरे कॉमन पब्लिकला तुम्ही त्रास देता. माणूस की ही कोणाचा नवरा कोण आहे हे सर्टिफिकेट दाखवा, ते सर्टिफिकेट कंटाळलोय आम्ही. आता पास करा. नाही आता प्लीज बस करा, कारण की हे पाणी डोक्यावरून चाललंय. साहेब इथे बसल्यात, ते शांत राहून रिस्पेक्ट करतायत प्रत्येकाची. आणि प्रायव्हेट लाईफ इथे काढू नये ह्याच्यासाठीची मीटिंग आहे. तर तुम्ही प्रायव्हेट लाईफ बद्दलच परत प्रश्न विचारताय. ड्रगच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही, ते एनसीबी बोलणार आहे. राहता राहिला सवाल तुमच्या त्या सर्टिफिकेटचा, ते सर दाखवतील आता. ज्ञानेश्वर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे, ते प्लीज बघा आणि आपण इथे आणि आमच्या कुटुंबावरती अन्याय होतो म्हणून आम्ही माननीय रामदासजी आठवलेकडे आलो आहे की आम्हाला न्याय देतील, माझ्या कुटुंबाला संरक्षण देतील, माझ्या जातीला, माझ्या न्यायाला, माझ्या आंबेडकरवादी चळवळीला मोठी चालना मिळेल. आणि सर्व लोकांना हे पण उद्या पुढे
की आमचे लोक असे पाठीमागे आहेत, कोणाला घाबरायची जरूरत नाहीये, कोणी धर्मांतर केलं नाही, आम्ही जयभीमवाले आंबेडकरवादी आहोत, माझ्या पाठीमागे उभे आहेत, आम्हाला अभिमान आहे. तर बोला आपलं कुठलं कुठलं सर्ट माझ्या जन्मापासूनचे मी दाखवतो, रिटायर होईपर्यंत आतापर्यंत जिवंत आहे. आणि मला माफ करा जर मी खूप चिडते किंवा अग्रेसिव्ह होते, पण त्या लेवलला नवाब मलिक यांनी ॲलिगेशन केलेले आहे. माझं आणि माझ्या मिसेसचं जायदा वानखेडेचं लग्न झालं, त्याचा हा दाखला पुरावा माझ्या मिसेसनं ॲफिडेव्हिट आता 6.5 वर्ष झाली या जगात नाहीये, तिने हे ॲफिडेव्हिट केलेले पत्र. यामध्ये मुस्लिम होण्याचा विषय नाही, याच्यामध्ये मुस्लिम होण्याचा कुठलाही विषय नाहीये. जायदा ज्ञानदेव वानखेडे असं लग्नात क्लिअर तिने लिहिलंय की माझं नाव जायदा ज्ञानदेव वानखेडे आहे. तिथे कुठल्याही धर्मांतरचा प्रश्न उपस्थित होत नाही किंवा त्या मेलेल्या बाईंनी कुठेही लिहिलेलं नाहीये. हा तिचा ॲफिडेव्हिट केलेला पुरावा. हा माझा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. ज्यावेळेस मी शाळेचा दाखला त्याच्यामध्ये माझी जात महार काय करतो यार फ्लॅश पाडेल मी अक्षरशः. हा माझा लिव्हिंग सर्टिफिकेट, हा माझ्या जातीचा दाखला, माझ्या शाळेचा दाखला आणि माझं नाव हा याचा दाखला आपल्या पुढे सादर करीत आहे. हे माझं कास्ट सर्टिफिकेट जे गव्हर्नमेंट कडून इश्यू झालेलं आहे. माझी जात, माझं नाव ज्ञानदेव वानखेडे, जातमान असं क्लिअर लिहिलंय. आपण याचे शॉर्ट्स घेऊ शकता. सर 2 मिनिटं थांबा. स्टेडी हार्ट ठेवा. ओके. मी यावेळेस MA इकॉनॉमिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क म्हणजे स्टेट एक्साइज मध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर उपनिरीक्षक लागलो. त्यावेळेस माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, जात सर्व हा माझा सर्व्हिसचा पुरावा आहे. ज्यावेळेस मी सर्व्हिसला लागलो त्याचा हा पुरावा. माझ्या गावी जिथं मी जन्मलो त्या गावाचं नाव वरुड तोफा आहे. वरुड तोफा, तालुका रिसोड, जिल्हा अकोला, वाशिम येथे माझी 4 एकर जमीन जायदा ज्ञानदेव वानखेडे या नावानं लिहिलेली आहे. आताही तशीच आहे. हे माझ्या मिसेसचं ज्ञान, मी कधी धर्मांतर केले नाही. लग्नानंतरही हे माझा दाखला बघू शकता, जमिनीचा दाखला माझ्या मिसेसचा, जायदा ज्ञानदेव वानखेडे. मी हे मायग्रेशन सर्टिफिकेट फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी, ज्ञानदेव कचरूजी वानखेडे. हे मी सर्व्हिसला असताना गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये यावेळेस मी सर्व्हिसला असताना हा माझा आता रॅशन कार्डचा दाखला, रॅशन कार्ड समीर आणि माझं नाव ज्ञानदेव वानखेडे, हे माझं रॅशन कार्ड. पूर्वी रॅशन कार्ड असायचं, याच्यामध्ये माझं नाव आहे ज्ञानदेव वानखेडे. ही माझी मय्यत, माझी मिसेस, तिचा हा ड्रायव्हिंग लायसन्सचा दाखला, तिचं नाव जायदा ज्ञानदेव वानखेडे असं क्लिअर लिहिलेलं आहे. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं धर्मांतर केलेले नाही. हा माझ्या मिसेसचा ड्रायव्हिंग लायसन्सचा दाखला. 2 मिनिटं हात असं बोलताना हलवू नका. आता तो हलको कागद आहे, नवामध्ये थोडी आहे. तो हलका, मी नवाबमध्ये नाही आहे. सर थँक्यू.
मी NCC C सर्टिफिकेट ॲज ए कमांडर म्हणून 200 लोकांना मी शिकवत होतो, माझं ट्रेनिंग देत होतो. सब इन्स्पेक्टर जे लोक होणारे असतात क्लरिकलमधून मी 200 लोकांना ट्रेनिंग देत होतो. हा माझा NCC मधला सर्वात माननीय दाखला आहे. याच्यापुढे कुठलं NCCचं मोठं सर्टिफिकेट होऊ शकत नाही. ही मी पूर्ण 200 लोकांना प्रत्येक कॉलेजमध्ये मी त्यांना ट्रेनिंग द्यायचा हा माझा दाखला, ज्ञानदेव वानखेडे या नावाने. हे माझं मतदानाचा मी वर्सोवा काहीतरी ते विधानसभा मतदानाचा मला हे काय म्हणतात त्याला वोटर ID कार्ड. हे माझं समीर माझं ज्ञानदेव कचरूजी वानखेडे या नावाने आताही आहे. आणि मी धनुष बाणाला मतदान केलेलं आहे शिवसेनेला. आणि आतापर्यंत मी शिवसेना बोलू का सर? आतापर्यंत माझ्या 150 वर्षाच्या काळात 150 माझी जी कुंडली जन्म कुंडली आहे, माझी जे काय म्हणतात वंशावळ आहे, त्या वंशावळीनं आतापर्यंत काँग्रेस शिवसेना आतापर्यंत मी BJP काँग्रेस शिवसेना या लोकांना आतापर्यंत मी मतदान माझ्या खानदानीने केलेलं आहे. परंतु आजही एकही नेता माझ्या पाठीमागे उभा नाही याची मला खंत आहे. आता खंत अशी वाटते, एक माननीय सन्माननीय मंत्री जी रामदास आठवले माझ्या पुढे मागे उभे राहतात, मला यांचा खूप अभिमान आहे. म्हणून हे जरा चांगलं फ्लॅश करावं. हे मी डिपार्टमेंटला असताना हे माझं ID कार्ड, इथं DK वानखेडे माझा युनिफॉर्मचा फोटो, कारण हल्लं ते नवाब मला सारखं होईल, माझे हात हलतात थोडे थोडे हातात. त्याचं नाव घेतलं की माझे हातच हलतात. हा माझा आधार कार्ड, समीर ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आधार कार्ड. महत्वाची कागदपत्र पुरावे या संयुक्त पत्रकार परिषदेतून सादर करण्यात येत आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडून एक नजर आता या क्षणाच्या महत्वाच्या हेडलाईन्सवर. इन असोसिएशन विथ ॲक्टिवा, इंडियाची 2 चाकी. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. एकोणीसशे 93-94 साली दाऊद सोबत विमानात कोण बसलं होतं? किरीट सोमय्या यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप. समीर वानखेडे जन्माना मुस्लिमच, नवाब मलिक वक्तव्यावर ठाम. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून वानखेडेंनी नोकरी मिळवल्याचा आरोप. सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार दाखल. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंब हे मुस्लिम नाहीत. मी सर्व अधिकृत कागदपत्र पाहिली. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. हा, हे ज्यावेळेस मी माझ्या स्टेट एक्साईजच्या खात्यातून निवृत्त झालो, याचे हे दाखले आहेत. माझ्यावरती कुठलाही कलंक नाही, मी कुठलंही धर्मांतर केलेलं नाही. त्याच्यानंतर DK वानखेडे, कुठं ज्ञानदेव वानखेडे असंच लिहिलेलं आहे. माझा निवृत्तीचा दाखला, खात्यातून मी निवृत्त झालो 2007. मागील आवाज जरा कमी करता येईल का? हे माझं सध्याचं पासपोर्ट. हा पासपोर्ट ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, आणि याची एक प्रत नवाब मलिकाला देण्यात यावी ही कृपया विनंती माझी. वानखेडे साहेब थोडं खाली पकडा. थँक्यू सर, थँक्यू. आणखी दुसरं काय दाखवूया आपल्याला? आणखी हेच म्हणजे पासपोर्टच्या कॉपीज आहेत.
जाऊ द्या सर, ठीक आहे. वानखेडे हा, आणि माझं एक बोला बोला बोला. माझी एक आपल्या माध्यमाद्वारे माझी एक पर्सनल रिक्वेस्ट आहे की माननीय मंत्री महोदय ज्यावेळेस हे मंत्री झालेत त्यावेळेस एक संविधानाची शपथ घेतात. मी कुठल्याही जातीविषयी आकाशापोटी किंवा काही असं संविधानाच्या काही कंडिशन्स असतात, मी कोणाचे काही व्यक्तिगत बदनामी करणार नाही. तर हा सरळ नवाब मलिक हा भंगारवाला असून स्वतः भंगार म्हणजे बंगारी, आणि तो माझी एकच इच्छा आहे तो मुंबईत कधी आला, त्याचं गाव कुठलं, तो जलमला कुठं, त्याचं पहिलं नाव नवाब आहे की नाही हे पण मला शंका आहे. एक भंगारवाल्याचं नाव नवाब कसं असू शकतं, तर याची पण कृपया माहिती काढावी. तिथून हा गाड्या वगैरे घेऊन जाऊन तिथं भंगार नटबोल्ड सर्व करून नया गाड्या तयार पहा, त्या चोरीचं प्रकरण करत पण असेल याची चौकशी करण्यात यावी. तो 100 रुपयापासून भंगार नटबोल्ड विकणारा माणूस करोडोचा प्रॉपर्टी कशी त्यांनी केली याची चौकशी आपल्या माध्यमाद्वारे किंवा सरकारद्वारे करण्यात यावी माझी विनंती आहे. आणि पर्सनली जर यांनी याच्या पुढे माझ्या मिसेस, माझ्या मुलीवरती, माझ्या सुनेवरती, माझ्या मुलाच्या पाठीमागे लागला तर मग मी याची सर्व आबरी नुकसानीचा दावा करून याच्या घरची परिस्थिती मी सर्व समजू शकतो, मी आपल्या मीडियाच्या समोर आणेल. ठीक आहे, विचारा. आणखी का आपल्याला विचारू शकता. मी सर्व माझे जातीचे दाखले दाखवले आहेत. माझं धर्मांतर झालेलं नाहीये, मी केलेलं नाहीये, आताही मी जिवंत आहे, मी कधी मुस्लिम झालो नाही. त्या चुकीचं आहे का याच्यामुळं फक्त एवढं प्रॉब्लेम झालाय. नवाब मलिकाला या माझ्या पर्सनल विषयी त्यांनी आपल्या जावयाकडे, आपल्या मुलीकडे लक्ष द्यावं आणि त्याला चांगले संस्कार द्यावेत अशी माझी विनंती. आणि असा संदेश पण त्यांना पाठवा की याच्या पुढं काही काढू नकोस, काय तू कुठून काढतोस, हा चुकीचा, हा गुन्हा आहे. कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये मुलाच्या मुलीच्या आम्ही काय करतो, कुठं जातो, काय खातो, हा आमच्या मागे जो लावलेला आहे हा पर्सनल त्याचा गुन्हा आहे, हा संविधानाचा सरासर अपमान आहे. आणि आज मी हक्कानं सांगतो की मी जयभीमवाला आहे, आंबेडकरवादी आहे आणि माझा मुलगा, आणि मी आंबेडकर साहेबांमुळेच ज्यांनी संविधान दिलंय त्याचा मुलगा असून त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आम्ही आहोत आणि आम्हाला खूप अभिमान आहे. आणि माझ्या मागे श्री रामदासजी आठवले उभे आहेत. आजपासून मी कोणालाही घाबरणार नाही. जे असेल कोर्टात होते, हे काय पेपरमध्ये काहीच तुम्ही काही करू शकत नाही. हे तुमची TRP मीडिया चालवतात. तुम्हाला कोर्टाशी किंवा काही घेणं देणं नाही, चला कोर्टात जा. तुम्हाला जे काय बोलायचं असेल नवाब मलिकाने कोर्टात जावं, कोर्टातून सर्व माहिती काढावी. फक्त ड्रगच थांबवा म्हणा का हा ड्रग मध्ये हात ह्या नाहीये, त्याचा जावई हा पण असू शकतो. नाहीतर 100 रुपये कमावणारा भंगारवाला किती करोडचा प्रॉपर्टी ड्रग मिळेल, बाकी कशातच मिळत नाही आजकाल. तर ते जरा नवाब मलिकाला विचारावं. आपका आरोप ये है क्या नवाब मलिक ने ड्रग्स बेच के पैसा बनाया, ऐसा बोल रहे हैं क्या? हाँ, आरोप तो हो सकता है क्योंकि हो सकता नहीं है कि नहीं है। लिखो और भी लिखो, उसकी बेटी ड्रगिस्ट है, उसका जवाई ड्रगिस्ट है, और हो सकता है उसका ये सब पूरे मुसलमान लोगों से जो ड्रग वाले वो दुबई तक का, उसके बाद में ड्रग वाले पूरा सिंडिकेट का ये हिस्सा है। और हो सकता है ये सब छोड़ के हाँ उसकी जांच होना चाहिए, इसका हिस्सा है क्या नहीं, आप जांच करो। सर ये आपने जैसे कहा है